नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितेजवर. तर आजची आपली कथा आहे शंकर पाटील यांच्या गारवेळ या पुस्तकातील कारवान. आज दिवस डोंगरावर टेकायच्या आधी सोंडीमाळावरून ढोरं परतू लागली. मांजराची म्हातारी आपली एक म्हैस आणि रेडी पुढं घालून लगालगा चालली होती. वेशीवर लागणाऱ्या ओढ्यात तिची ढोरं रोजच्याप्रमाणे आजही थांबली. पाणी पिऊन गुरांची पोटं ढोपरावर चढली की म्हातारी त्या वड्याचं पाणी त्यांच्या पाठीवर घालून शेणानं राड झालेलं अंग एका चांगल्या काळ्या दगडानं घाशीत असे. पण आज तिच्या ढोरांनी त्या पाण्याला तोंड लावल्याबरोबर हल्या हल्या करत तिनं आपली जनावरं पुढं हाकलली. त्यांच्या पाठीवर तिनं पाणी घातलं नाही आणि त्या ओढ्यावर पडलेला काळा दगडही तिनं उचलून घेतला नाही. आपल्या 2 आखणी घराच्या परड्यात ती गुरांना दावं लावित असतानाच तिची शेजारीण तिला म्हणाली, म्हातारी, तोंडावर ऊन घेतच आलीस काय? कारवान बिरवान आल्यात जणू. व्हय ग बया, मालाला पाली ठोकल्यात ना व. मग 4 दिवस गावाला ब्या आहे तर त्यांचं. व्हय, पर त्यासनी घालायचं काय? आमासनीच दुपार टाळ्याची भ्रांत पडली आणि त्यांच्या पोटाला कुठलं द्यायचं? म्हातारी, सरकारला काय डोळं नसतील काय ग? मातीचा आवाचं दिस आल्या तरी बी ही धाड आहेच आमच्यावर. चांगलं राबाऱ्या काय होतंय त्यासनी? काय रोगडी भरतीया? म्हातारी म्हणाली, रोगडी बरं भरील, ऐत्याच मिळतं या. मग कोण सोडल ग माझे बाई? पण नाही दिलं तर काय करतील? ती बाई म्हातारीला म्हणाली, ढोरं राहतील काय गोट्यात? कारवान लोकांची ही फेरी वर्षाला कधी चुकत नसे. त्यांनी आपल्या पाली त्या सोंडीमाल्याला ठोकल्या की आजूबाजूची खेडी 4 दिवस पोटात भ्या बालगून असायची. भागानं दिलेल्या जमिनीचा खंड असं जमीनदारांना वसूल करावा तशी आपली खंडणी ते गावाकडून गोळा करीत. अशी त्यांची फेरी जरी वर्षातून एकदाच गावाला येत असली तरी ती आली की त्या शेतकऱ्यांना टोळधाडाची आठवण येते. रानात पाय टाकू नका म्हणून त्यांना सांगण्याची कुणाही गड्याची छाती होत नाही. आणि मग त्या 4 दिवसात अनेक हकीकती ऐकायला येऊ लागतात. आज कुणाचं पीक कापलं तर रात्री कुणाच्या गोठ्यातलं जनावर नेलं, अशा अनेक गोष्टी गावातून पसरू लागतात. दुसऱ्या दिवसापासून संधी शिपायला बरोबर घेऊन कारवान दारोदार फिरू लागले. प्रत्येक हुंबऱ्याला अडीशिरी पायली धान्य त्यांच्या पदरात आवळलं जाऊ लागलं. नाही होय म्हणायची कोणाची तारच नव्हती. तशी कुणी तक्रार केली तर पाटलानं बरोबर दिलेल्या संध्याला धाब्यावर बसून ते खुशाल लोकांना धाक तपटशा दाखवू लागले. त्या 4 दिवसात तिन्ही सांजेला कोणाची ढोरं सोंडी मालायला दिसली नाहीत की पोरंसुरं चुकूनसुद्धा तिकडे फिरकली नाहीत. 4ही बाजूंना पसरलेल्या तो सोंडीमालावर त्या कारवानांची सत्ता सुरू झाली. कडूचं पडलं की अंधाराची घोंगडी पांघरून जो माल रात्रभर निवांत झोप घ्यायचा त्या माळाला तिन्ही सांज झाली की एक क्षणाचीही उसंत मिळेनाशी झाली. उघड्यावरच 3 दगडांनी तयार केलेल्या चुळीतली डोंगरी काटकं धूर ओकू लागली. पत्र्यावर भाकरी करपू लागल्या. म्हातारी कोतारी खोकू लागली. 2 वेण्यांच्या कळकट झग्यांच्या डोक्याला लाल फडकं बांधलेले आणि गळ्यात रंगीबेरंगी मण्यांच्या माळा घातलेल्या बायका दारू प्यायल्यागत एकमेकींवर नावं काढू लागल्या. खडमी पोरं उगीचच कळी काढून भांडू लागली. एकमेकांच्या उरावर बसू लागली. कुणी जवान बाप्या आपल्या बायकोला चेचू लागला. हा सारा कलकलाट ती मरतुकडी घोडी खाली माना घालून मुकाट्यानं ऐकू लागली. खुराड्यात कोंबड्या आतल्या आत फडफडू लागल्या. दर वर्षाला भंडावून सोडणारा हा मुक्काम कोणाचा? हे कोण, कुठले आणि इथून कधी हलणार? हीच चिंता त्या बिचाऱ्या सोंडीमालाला लागून राहिली. मांजराची म्हातारी त्याच विवंचनेत पडली होती. कारवानाची ती पिढा कधी टळणार असं तिला झालं होतं. अजूनही ती धाड तिच्या घरावर आली नव्हती. मग ते एवढ्यातच हा गाव कसा सोडणार? तेली गल्ली, सोनार गल्ली, भुई गल्ली आणि धनगरवाडाही पालथा घालून झाला. आता आज उद्या ते आपल्या गल्लीत येणार आणि मग त्यांच्या पदरात काय बांधायचं हाच विचार म्हातारीच्या जीवाला लागून राहिला. एकेकाळी अडीशिरी पायलीचं धान्य कुणाला सडल हाताने द्यायला ती कचरत नसे. पण काल आता राहिला होता कुठं? पदारात तेली आला, मालीन आली की पसारा जोंधळे घालून माल घ्यावा असे तिच्या कालचे दिवस होते. पण आज मुठभर दाणा कुणाला द्यायचा तर 10 वेळा खालीवर बघावं लागत होतं. तिच्या अंगणातल्या दगडावर काठ्यांचे 2-3 पेट पडले. तो आवाज ऐकून ती बाहेर आली. होय, कारवान तिच्याच दारात उभे होते आणि त्यांच्याबरोबर तो मारुती संधीही दिसत होता. म्हातारीनं गोंड मिसळलेले पसाभर जोंधळे सुपातून बाहेर आणले. ते बघताच गुंजेवाणी लाल भडक दिसणाऱ्या डोळ्यांचा एक कारवान तिच्यावर धावून वस्कन म्हणाला, भिकारी नव्हा आम्ही, चांगलं पायलीवर दाणं घाल. म्हातारीचा जीव दुगदुग करीत होता तरी ती खेकसली. पायलीच का मागतूस? चांगली मनभर माग की.
तुम्हासाठीच पिकवतोय का नाही आम्ही शेतं? द्याचं हाय का नाही बोल, उगाच वडाचार नग. हे देते हे घे, नाहीतर हो पुढं. प्रकरण आता चिघळू लागणार असं दिसताच मारुती शिपाईमध्ये पडला आणि त्याच्या सांगण्यावरून म्हातारीने आणखी एक मापटं त्या सुपात आणून ओतलं. कारवानांनी आपापसात डोळे मिचकावले, एकमेकांच्या कानाला लागून घेतलं आणि तो मगाचा कारवान तिच्या सुपाकडं बघून एकदा फार मोठ्यानं हसला. ते हसू ओसरताच लांडग्यागत त्याने तिच्या अंगावर झडप घातली आणि तिच्या हातातलं मापटं खसकन हिसकावून घेऊन तो तिच्या सोप्यात शिरला. हा सारा प्रकार त्या मारुती शिपायाच्या समोरच घडत होता. सोप्यात तोंड बांधून उभ्या केलेल्या एका जोंधळ्याच्या पोत्याला त्या कारवानानं हात घातला. दार दार ओढत त्यानं ते बाहेर आणलं. तो दुसऱ्या कारवानानं पोत्याच्या तोंडाला बांधलेली चरी सुरीनं खसकन कापून टाकली. समोर हा हेदोस बघून म्हातारीच्या पोटात कालून आलं. ती आपल्या जीवाची आशा सोडून त्यांना आडवी झाली. हिसकाहिसकीत पोतं भुईला लवंडलं. साऱ्या घरभर जोंधळा पसरला. ते बघताच म्हातारीनं तोंड वाजवायला सुरुवात केली. मारुती संध्यालाही मग जरा जोर चढला. गल्लीतली माणसंही जमा झाली आणि कारवान दातओठ खात पुढच्या उंबऱ्याला गेले. म्हातारीनं एक दाणासुद्धा त्यांना दिला नव्हता. ती अजूनही टवटवतच होती. पण ते घरभर पसरलेलं धान्य करून झाल्यावर ती म्हशीला चिपाडं टाकायला म्हणून जेव्हा परड्यात गेली तेव्हा एक भयंकर भीती तिच्या पोटात शिरली आणि ती भिवून गाबागाब झाली. ती शंका तिच्या मनाला शिवल्यापासून तिचा जीव चुटपुटू लागला. त्या दिवशी तिला तुकडा गोड लागला नाही. ड्युअरच्या घड्यातल्या पाण्यागत तिचं मन डचमळू लागलं. आपल्या लाडक्या म्हशीच्या रंगीच्या दावणीपुढं येऊन ती तीन-तीनदा उभी राहू लागली. रात्रीची धार काढून झाल्यावर सुद्धा परड्याचं दार दडपण्याऐवजी ती रंगीपुढंच येऊन बसली. मध्येच उठून तिनं रेडकापुढं मुठभर शेंगा टाकल्या. काळोख वाढू लागला. सारं गाव सामसूम झालं. नाही म्हणायला समोरच्या तालमीतली पोरं डोळा लागता लागता बोलत होती. तोच काय तो आवाज तिला ऐकायला येत होता. म्हातारी अजूनही तिथंच बसली होती. तोच एका कोणाडात पालचूक चुकली. नकळत तिच्या तोंडातून किसन किसन असे शब्द बाहेर पडले. तिचा जीव बहिणी ससण्याच्या तावडीत सापडलेल्या पारवाळागत घाबरा झाला. तिचं काळीज लखलखू लागलं. त्या कोणाड्यातली ती पाल बोलली की काहीतरी घडणार असं ती नेहमीच समजत आली होती. तिच्या जीवानं धीरच सोडला. म्हैस गेलेली कळताच गल्लीबोलातून पळापळ सुरू झाली. खालच्या अंगाला वरच्या अंगाला माणसं धावत सुटली. माली गल्ली, सोनार गल्ली, भुई गल्ली साऱ्या गल्ल्यात उडवल्या गेल्या. पण म्हशीचा कुठंच पत्ता लागला नाही. कारवानांनी म्हशीला कुठं गप केली कोणालाच कळलं नाही. त्या मध्यानीला सारा गाव चावडीवर गोळा झाला. पण पुढं काय करायचं हे कोणीच बोलेना. म्हशीला कारवानांनीच नेली होती यात तिळभरही शंका नव्हती. पण त्या सोंडीमाळावर चाल करून जायला गाव धजेना झालं. मग म्हातारीच पुढं होऊन म्हणाली, अरे असं मुडद्यावानी गप का झालायसा? सारा गाव ऐकून गेल्यावर कारवान काय खात्यात का गिलत्यात आमसनी? पण गाव पुढं पाऊल टाकायला तयारच होईना. शेवटी म्हातारी तावातावानं म्हणाली, काकणं भरा हातामंदी. अरे कशाला बापाच्या जन्माला आलायसा? तुमचा जीव एवढा लय लाडका असला तर मी म्हातारी बायको पुढं होतो. माझ्या मागणं तर चला. असं म्हणून म्हातारी एक क्षणभरही तिथं उभी राहिली नाही. सोंडीमाळ्याच्या वाटेनं तिची पावलं वाजू लागली. तिच्या मागोमाग माणसांच्या झुंडी धावू लागल्या. भाले, कुऱ्हाडी, काठ्या हातात घेऊन गाव त्या म्हातारीच्या पाठीमागून सोंडीमाळावर चाल करायला जाऊ लागला. 100-150 माणूस त्या माळ्याच्या आसपास गोळा झालं. ती चाहूल लागताच मालावरची कुत्री भुंकू लागली. समोरून गोफणी फिरू लागल्या. दगडांचा पाऊस वाजत येऊ लागला तसं गाव मागं मागं हटू लागलं. जमावाचा तो भ्याडपणा बघून म्हातारी संतापली. ती त्यांच्या पुढं पळत जाऊन एका डगरीवर उभी राहिली. आपले दोन्ही हात उंच करून त्यांना थांबण्याचा तिने इशारा दिला आणि त्या जमावाला ती म्हणाली, भागूबाईगत पळून जाशिला तर गावच्या महादेवाची आण आहे तुम्हासनी. क्षणभर त्या जमावाच्या भावना हेलावल्या. त्यांच्यातली वीरश्री जागी झाली. म्हातारीचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. मागं हटलेला तो जमाव पुन्हा पुढं पुढं सरकू लागला. मालभर त्याचे पाय वाजताच परत कुत्र्यांचं केकाटणं सुरू झालं. कारवानांनी कालवा केला. गोपणी फिरू लागल्या. आंब्या एवढा एक एक दगड वाजत येऊ लागला. तोच जमावाच्या मध्यभागी वाजत येणाऱ्या एका दगडानं कुणाचं तरी कपाळ फोडलं आणि एकच गिल्ला झाला. जमिनीला कोणाचा पाय ठरेना झाला. पलता भुई थोडी झाली. पानाला चुना लावण्याच्या आतच हा सारा घडलेला प्रकार बघून म्हातारी त्या पळत सुटलेल्या माणसांकडं बघतच राहिली. तोच तिच्या डोळ्यांपुढं काहीतरी लखलखू लागलं. ती कुणाची तरी फरशी होती.
त्या फरशीनं म्हातारीच्या जीवात जीव आला. खाली वाकून तिनं ती उचलून हातात घेतली. तिच्या धारदार फळावरून एका हातानं बोटं फिरवीत ती मनाशी म्हणाली, माझ्या रंगीला सोडून आणीन तरच नावाची म्हातारी. ती एकटीच पुढं जाऊ लागली. तिची चाहूल कुत्र्यांना लवकर लागली नाही, पण थोडं पुढं गेल्यावर मात्र परत ती कुत्री जागी झाली. त्या माळ्यावरच्या पालीवर एकच गोंधळ उडाला. दगडांचा वलीव पुन्हा वाजत आला. तेवढ्यात म्हातारीला एका पालाशेजारी बांधलेली रंगी दिसली. रंगी रंगी असा हंबरडाच म्हातारीनं फोडला. म्हातारीचं साध ऐकून रंगीनंही व्या व्या असं तोंड पसरलं. म्हातारी पळतच सुटली. मायलेकीच जणू एकमेकांना भेटायला निघाल्या होत्या. तोच एक दगड भीरकन वाजत आला. त्या दगडाचा आवाज जीव थरारवणारा होता. म्हातारी एकदम किंचाळली, इतक्या जोरानं की तालमीत घोरत असलेली पोरं खडबडून जागी झाली. दारावर थाप पडताच म्हातारीनं कडी काढली. पोरांनी विचारलं, काय म्हातारे, अशी काय वरडायला लागली यास? काय नाही र बालानू, सपान पडलं ना व. असलं कसलं ते? माझ्या रंगीला कारवान्यांनी नेल्यागत आणि आम्ही समद्यांनी पाठलाग केल्यागत. सारं काय ना बायच. इलभर कारवानांचं भ्या पडलाय पोटात, तवा पडलंय झालं सपान. असं एकमेकांशी बोलत पोरं पुन्हा तालमीकडं परतली. आणि मग म्हातारीनं आपल्या रंगीला पोटभर पाहण्यासाठी परड्याच्या दाराची कडी काढली. तिचे हातपायच उरावर आले. त्या परड्यात तिची रंगी होती कुठं? धन्यवाद.